कलेलाही तेवढंच त्यांनी प्रोत्साहन दिलं, तेवढंच त्यांनी संस्काराला महत्व दिलं. हे जिजामातांचं वैशिष्ट्य होतं. आज आम्ही बघतो, आज एवढे हायकोर्ट आले, एवढे सुप्रीम कोर्ट आले, एवढे पोलीस स्टेशन आले, एवढी प्रशासन व्यवस्था आली, एवढं राजकारण आलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं आज 350-395 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा महाराजांची उदाहरणं का दिली जातात? तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्हाला सांगतो. एकदा नेताजी पालकर, त्याचं तानाजी, यसाजी हे सगळे घोड्यावरून निघाले होते. घोड्यांच्या टप्पा टप 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 पडायला लागलेल्या. आणि त्याच वेळेला तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराज निघाले, एका माणसाचा रडताना आवाज आला. आणि आवाज आल्यानंतर महाराजांनी सांगितलं, घोडे जरा थांबवा, ते माणूस काय रडतोय बघूया. त्या विहिरीपाशी रडत असताना दाय मुकलून रडायला लागलेला. महाराज तिच्या जवळ गेले आणि त्यानं सांगितलं, अहो म्हटले, आत्ताच माझ्या कुठेतरी मुलगीनं जग बघायला सुरुवात केली, माझ्या पोरीनं म्हटले, आत्ताच कुठेतरी कळीचं फुल झालं होतं आणि राजाच्या पाटलाची नजर तिच्यावरती पडली आणि तुम्हाला सांगतो त्या तरण्या ताटी पुरीवरती अत्याचार करायचा प्रयत्न केला. पुरगीला सहन झालं नाही माझ्या, म्हणून पुरगी गेली आणि या विहिरीमध्ये जीव देऊन टाकला आणि स्वतःच आयुष्य तिनं संपवलं. आता मी कुणाकडे बघू म्हणून तो दाय मुकलून रडू लागला. महाराजांनी एकच आदेश काढला आणि सांगितलं तानाजीला की तानाजी, तुम्ही काही करा, परंतु राजाच्या पाटलाला पकडून आणा, त्याचे हात पाय कलम करा आणि त्याला हातपाय कलम करून टाका. हा आदेश दिला. मला तुम्हाला मुलींनो ह्यासाठी सांगायचं आहे बाळांनो, की फक्त महाराष्ट्रात नव्हे, या देशात नव्हे, तर जगात पहिल्यांदा स्त्रीकडे वाकड्या नजरेनं कोणी बघितलं, अन्याय अत्याचार करायचा प्रयत्न केला तर त्याचे हातपाय कलम केले जातील. हा आदेश काढणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे, लक्षात ठेवा. म्हणून मला महाराजांचं कौतुक वाटतं, म्हणून मग आमच्या महाराजांचा इतिहास मोठा आहे. आमच्या महाराजांचा स्वाभिमान काय तुम्हाला सांगतो. आज आम्ही बघतो की आमचा स्वाभिमान काय असतो, आम्हाला मोबाईल घेतला नाही, आमचा इगो हट झाला, हा आमचा स्वाभिमान आहे. आमचा स्वाभिमान काय, आम्हाला शाळेमध्ये जाताना सहलीला पैसे दिले नाहीत म्हणून आम्हाला वाईट वाटतं. ह्या आमच्या बारक्या बारक्या गोष्टी. परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कुठल्या गोष्टीची तक्रार केली नाही. मला वाटतं आपण शिकायचं काय, त्यांच्याकडून शिकावा स्वाभिमान, त्यांच्याकडून शिकावा अभिमान, त्यांच्याकडून शिकावं त्यांचं असलेलं चरित्र. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. आणि राज्याभिषेक होत असताना त्याच वेळेला तुम्हाला सांगतो, मुघल, पोर्तुगीज, डच, इंग्रज, आदिलशाह, निजामशाह सगळ्या शाही आल्या होत्या. त्या रायगडावर सगळे असे लक्क दिवे लागले होते आणि बघता बघता सगळे शिवाजी महाराजांना भेटायला येणार होते. का? कारण की आता खऱ्या अर्थानं मराठ्यांना स्वतंत्र राजा मिळाला होता. आलमगिरी औरंगजेबाच्या जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सम्राट होता. कारण की एकाच गोष्टीमुळे, कारण की आपल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी तयार केलं, म्हणून त्याला जगातला 1 नंबरचा राजा होता आला नाही. आज खऱ्या अर्थानं राज्याभिषेक होणार होता. सगळे आले होते, गागा भट्टांपासून ते सगळे लाईनला उभा राहिले होते. ते देखणं स्वप्न महाराष्ट्र किती वर्ष बघत होता, त्या सत्यात उतरणार होतं. महाराज सिंहासनावरती बसले होते. तेवढ्यामध्ये एक एक मावळा जायचा, महाराजांना बघून मुजरा करायचा. डच जायचे, इंग्रज जायचे, फ्रेंच जायचे. अशामध्ये तुम्हाला सांगतो, महाराज फारच खुश झाले तर एखाद्याला चांदीचं नाणं द्यायचे. महाराज आणखीन फारच खुश झाले तर एखाद्याला सोन्याचं नाणं द्यायचे. महाराज आणखीन उत्तम खुश झाले तर त्याच वेळेला तुम्हाला सांगतो, हिरा त्याच्या हातावरती ठेवायचा आणि एका फाटक्या कपड्यातला तुम्हाला सांगतो असा राजविंडा असलेला मावळा चालत चालत निघाला, महाराजांच्या समोर गेला आणि आदमीने तुम्हाला सांगतो लवून मुजरा केला. महाराज ताडकीन उभा राहिले सिंहासनावरती आणि शेजारीच असलेली हिऱ्याची परात घेतली आणि त्याच्या अंगावर उधळली. आणि त्याच वेळेला तुम्हाला सांगतो, एक इंग्रज अधिकारी पुढे जातो आणि महाराजांना म्हणतो, महाराज मला एक सांगा, तुम्ही मगाच्या पासून अनेक तुमच्याकडे मावळे आले, तुम्ही खुश झाला, एखाद्याला हातात चांदीचं नाणं ठेवलं, आणखीन तुम्ही बेहद खुश झाला तर तुम्ही त्याच्या हातावरती सोन्याचं नाणं ठेवलं, आणि आणखीन काय झालं तर तुम्ही हिरा ठेवला, पण असं तुमच्यासाठी या मावळ्यानं काय केलं, तुम्ही त्याच्या अंगावर हिऱ्याची परात उधळली. महाराज कडाडले. महाराज म्हटले, अरे ज्या माऊलीनं जन्म दिला त्या आईला सुद्धा कधी ओळखता आलं नाही हा माझा मुलगा आहे. एवढंच कशाला म्हटले तर ज्या वेळेला म्हटले ज्या पत्नी बरोबर लग्न झालं त्या बायकोला कधी ओळखता आलं नाही साधं की हा माझा नवरा आहे. एवढंच कशाला तर त्या दिल्लीत जाऊन बादशाहच्या पोटातली बातमी होटात काढून आणणारा, या एवढे सगळे किल्ले कमवले, एवढ्या मोहिमा आखल्या, या सगळ्या गोष्टी केल्या, या प्रत्येक गोष्टीचा गुप्तहेर खाते म्हणून त्यानं काम केलं. अरे ह्याच्यासाठी हिऱ्याची परातच काय, वेळ पडला तर रक्ताचा पहाट व्हायला कमी पडणार नाही. त्याचं नाव बहिर्जी नाईक होतं, त्याचं नाव बहिर्जी नाईक होतं. आमच्या शिवाजी महाराजांनी मावळे जपले ते एवढे जीवापाड जपले. महाराजांची बुद्धिनीती किती होती बघा, कौशल्य किती जबरदस्त होता बघा, क्षमता किती खतरनाक होती. महाराजांनी एखादा माणूस पुन्हा वापरला नाही. सिंहगडच्या वेळेला फक्त तानाजी मालुसरे होते. ही प्रत्येक वेळेला नॅशनलाइज कॅरेक्टर छत्रपती शिवाजी महाराजांनी
डेव्हलप केली, तयार केली. खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळेला ती त्या क्षमतेनं त्यांना कामं दिली. म्हणून शिवाजी महाराज ग्रेट होते.